कृपया लवकर या. पंच ताबडतोब या. अनिल मांजरेकर कुठे दिसत नाही. अनिल मांजरेकर कुठे दिसत नाही आम्हाला. सुचिन गिर, अनिल मांजरेकर कुठे गेले आहेत ना. ओके ओके. अरे दिसत नाही हो इथं. इथं मला दिसत नाही म्हणून आहेत आहेत. सुचिन गिर कुठे दिसत नाही. पंचायत समितीला उभा राहणार आहे. आगे आगे. अनिल मांजरेकर पंचायत समितीला मी तुमच्या माटे आहे. बस चालू सामना शिवरदेव वडवली विरुद्ध शिव शंभो श्रीवर्धन. प्रथमच चढ्यावरती गेलेला आहे तो शिवरदेव वडवली या संघाचा खेळाडू. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला. अरे जरा इथं खुर्ची खाली करा रे. या मुली आलेल्या आहेत. जरा मुलींना बसू द्या इकडे. ए अनिल अनिल मुली आलेत त्यांना बसू दे इथे. ए या आतमध्ये आतमध्ये या. इकडे अनिल जरा खुर्ची दे रे. या मुली आलेत बघ त्या बघ. चालू सामना आहे तो शिवरदेव वडवली विरुद्ध शिव शंभो श्रीवर्धन. मुकेश चढावरती गेलेला आहे तो शिवरदेव या संघाचा उंच पुरा बांधा असलेला हा खेळाडू. त्यांचा विरुद्ध संघ आहे तो शिव शंभो श्रीवर्धन. आणि त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे तो श्रीवर्धन या संघाचा. त्यांना प्रत्युत्तर श्रीवर्धन या संघाकडून चढावरती गेलेला आहे तो 3 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. दोन्ही संघांना सूचना आहे. जो एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद करेल त्याला भाऊ साळुंके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि जर तो तुम्ही पटकावला नाही तर तो सुद्धा आमच्याकडे जमा होईल. शिवरदेव वडवली या संघाकडून चढाईवरती गेलेला आहे तो संकेत. ज्याने आधीच्या खेळामध्ये चांगला उत्कृष्ट खेळ केला होता तो संकेत. पूर्ण संघाची धुरा त्यांच्याकडे आहे तो संकेत. पाहूया खोलवर चढाई केलेली आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये हाताने गडी कसा मारता येईल या विचारामध्ये संकेत. परंतु त्यांना काही जमलं नाही. ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर थर्ड रेड साठी गेलेला आहे तो 3 नंबरची जर्सी परिधान केलेला शिव शंभो श्रीवर्धन या संघाचा उंच पुरा बांधा असलेला खेळाडू. डाव्या कोपऱ्यामध्ये बोनस गुण कसा मारावा या विचारामध्ये पाहूया. प्रयत्न खूप छान करत आहेत परंतु यश मिळेल की नाही काय सांगता येत नाही. विरुद्ध संघ आहे तो शिवरदेव वडवली. आणि वडवली या संघाचं क्षेत्ररक्षण मजबूत आहे. त्यांना जाणीव आहे म्हणून ते निदान रेषेवरती खेळ करेल. आणि आता बोलल्याप्रमाणे त्यांची सुद्धा पक्कड झालेली आहे ती शिवरदेव वडवली या संघाकडून. संकेत संकेत चढाईवरती गेलेला आहे तो संकेत. शिवरदेव वडवली या संघाचा 5 विरुद्ध 1 अशी झुंज देत आहेत परंतु त्यांना काही जमलं नाही. हुलकावणीचा खेळ करून संकेत पुन्हा परतीचा प्रवास. आणि ते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर आणि थर्रेडचा बादशाह शिवरदेव या संघाकडून जो वारंवार चढाई मारतो. थर्रेडचा बादशाह खूप खोलवर चढाई केलेली आहे पाहूया. आणि खरोखरच त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे तो शिव शंभो श्रीवर्धन या संघाचा. जो आता थर्रेड ज्यांनी मारली तो शिवरदेव वडवली या संघाचा खेळाडू ज्याने आता थर्रेडला पॉइंट मारलं. त्याचा नाव काय? नाव सांगा. नाव त्याचा खेळाडूचा. सुजल. त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भाऊ साळुंके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर तो घेऊन जायचा आहे.
बघा 100 नाही 200 नाही नुसते 500 रुपये. खेळाला रंगत चढलेली आहे. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवशंभो श्रीवर्धन या संघाचा खेळाडू आणि त्याची सुद्धा पकड झालेली आहे आणि त्या पकडीमध्ये तो बाद झालेला आहे. शिवरदेव वडवली या संघाचा क्षेत्ररक्षण एकदम मजबूत कडक असा आहे. उमेश बिराडी कृपया स्टेजवर आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. काय पाहिजे? पैसे पाहिजे? उमेश बिराडी या वरती या. ए दोन हे बघ आले पैसे. संकेत 3 विरुद्ध 1 अशी लढाई करत आहेत ते संकेत विरुद्ध संघ आहे तो शिवशंभो श्रीवर्धन. परंतु काही जमलं नाही. ते रिकामे असते मागे परतलं. त्यांना प्रत्युत्तर 300 परत दे त्याला. मुकेश चढाईवरती गेलेला आहे तो मुकेश. पाहूया 3 विरुद्ध असा खेळ करत आहे. हॅलो. हाताने गडी कसा मारावा. वडवलीतील नामवंत कॉन्ट्रॅक्टर उमेश यशवंत बिराडी यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 201 रुपयाची देणगी आलेले धन्यवाद. आणि मुकेश रिकामे असते मागे परतला. संकेत थरडला जात आहेत ते संकेत. शिवरदेव वडवली या संघाचा नामवंत खेळाडू ज्याच्याकडे संघाची खरीखुरी जबाबदारी आहे तो संकेत खोलवर चढाई केलेली आहे. 3 विरुद्ध 1 श्रीवर्धन संघाचे 3 खेळाडू. पाहूया त्यांनी 2 खेळाडू बाद केलेले आहेत. संकेत यांनी 2 खेळाडू बाद केलेले आहेत. भास्कर चोलकर यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 201 रुपयाची देणगी आलेली धन्यवाद. ठीक आहे पैसे घे. श्रीवर्धन या संघाचा फक्त 1 खेळाडू शिल्लक आहे तो म्हणजे 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. काहीतरी करा. आपण आता एकच राहिलेले आहात. संकेत साठी सुद्धा भाऊ साळुंके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संकेत साठी आधीच्या चढाईमध्ये जो संकेतनी 2 खेळाडू बाद केलेले होते त्याला भाऊ साळुंके यांच्याकडून रोख 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. शिव शंभो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा भरपूर ताकदीचा खेळाडू. पाहूया काहीतरी करा आपल्या संघासाठी. आपला संघ खोल दरीत रुतला गेला, गाडला गेला, फेकला गेला याची परिपूर्ण जाणीव ठेवून विरुद्ध संघावरती प्रहार केलेला आहे तो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू श्रीवर्धन या संघाचा. परंतु त्याला काही जमलेला आहे आणि तो मागे परतला. त्याला प्रत्युत्तर मुकेश. शिवरदेव वडवली या संघाचा मुकेश. उंच पुरा बांधा असलेला हा मुकेश हुलकावणीचा खेळ करत आहे. तो सुद्धा मागे परतला. हॅलो. श्रिया सूरज मांजरेकर यांच्याकडून मंडळासाठी 101 रुपयाची देणगी आलेली धन्यवाद. 3 नंबरचा खेळाडू श्रीवर्धन या संघाचा आणि त्याची पकड झालेली आहे आणि त्या पकडीत तो देखील बाद झालेला आहे. खेळाला कशी आता रंगत चढलेली आहे. खेळाडूंना एक विनंती आहे, आपण पंचांशी वाद करू नका. पंच जो निर्णय देतील तो आपण कृपया मान्य करायचा आहे. मुकेश वारंवार चढाई करत आहेत ते मुकेश.
अनुज रंगनाथ खेऊर यांच्याकडून मंडळासाठी 201 रुपयाची देणगी आलेली. धन्यवाद. श्रीवर्धन संघामध्ये 6 खेळाडू क्रीडांगणामध्ये हजर आहेत आणि मुकेश यांनी 1 खेळाडू हाताने मारलेला आहे आणि सुखरूप आपल्या ग्राउंडवरती गेलेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर म्हणून 10 नंबरची जर्सी परिधान केलेला शिव शंभो श्रीवर्धन. हॅलो. दरवर्षी सालाबाद प्रमाणे आम्ही या मकर संक्रांतीच्या निमित्तानं या कबड्डी स्पर्धा भरवत असतो आणि या स्पर्धेमागचा आमचा उद्देश आहे की आमचा जो येता होळीचा सण असतो आणि होळीच्या सणाची जी शेवटची रात्र आहे त्या शेवटच्या रात्रीसाठी याच्यातून आम्हाला जो काही इन्कम मिळतो तो आम्ही त्या शेवटच्या रात्री खर्च करत असतो. हा आमचा त्याच्या मागचा उद्देश असतो. मुकेश मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा भरपूर ताकदीचा खेळाडू शिव शंभो श्रीवर्धन या संघाचा आणि बोनस गुण मारण्याच्या प्रयत्नामध्ये खरोखर त्यांनी बोनस गुण मारलेला आहे. खूप खोलवर जाऊन बोनस गुण मारलेला आहे. बाळू गेला काय? बाळू लवकरात लवकर आम्हाला हे सामने खेळवायचे आहेत कारण आम्ही या ठिकाणी तुमची जेवणाची काही सोय केलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर सामने आटपून आपण घरी जाऊन जेवून घ्या कारण लगेच परत उद्या उपवास लागणार आहे. श्रिया सूरज मांजरेकर यांच्याकडून मंडळासाठी 101 रुपये देणगी आलेले. धन्यवाद. येथे उपस्थित सर्व क्रीडा रसिकांना एक सूचना आहे की उद्या शिवर्देव आईचा महाप्रसाद आहे तर सर्वांनी त्या महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे आणि सत्यनारायणची महापूजा पण आहे ना. हां, तर सर्वांनी तीर्थप्रसादाचा सुद्धा लाभ घ्यायचा आहे. 12 ते 3 या वेळेत महाप्रसाद आहे. सर्वांनी आपल्या कुटुंबासहित त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. शिवरदेव 12 आणि शिवशंभो 3. 9 गुणाची आघाडी शिवरदेव वडवली या संघाकडे आहे. आता जो स्कोर झालेला आहे 12-3 आणि महाप्रसादाचा टाइम सुद्धा 12 ते 3 आहे. आता जे आकडा लावणार आहेत त्यांनी विचार करा या गोष्टीचा. 12-3 विश्रांतीनंतर चढाईवरती जात आहेत ते 1 नंबरची जर्सी परिधान केलेला शिवशंभो संघाचा खेळाडू. काहीतरी करा आपल्या संघासाठी. आपला संघ खोलदरीमध्ये रुतला गेलाय, गाडला गेलाय याची जाणीव ठेवून त्याने 1 खेळाडू बाद केलेला आहे तो शिवरदेव या संघाचा. रात्री जागर शिवरदेवाचा ऑर्केस्ट्रा आहे आणि ऑर्केस्ट्राला सुद्धा आपण सर्वांनी यायचं आहे. मुकेश आपला संघ उंच उंच शिखरावरती नेऊन ठेवलेला आहे ते मुकेश शिवरदेव वडवली या संघाचा खेळाडू. फुलकावणीचा खेळ करून तो मागे परतला. त्याला प्रत्युत्तर श्रीवर्धन संघाचा 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. काहीतरी करा आपला संघ खोलदरीत आणि त्यांनी खरोखरच बोनस गुण टिपलेला आहे. मुकेश
यांची नाही जिकेमची होईल काय यांची नाही यांना भेटेल जाऊ दे जाऊ दे हो पुकार मयुरेश खेऊर आपण त्या बाजूला जाऊन उभे राहा ना लाईनमन. यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध GKM मुंबई. चालू सामना संपताच आपला सामना खेळवण्यात येईल. आमचे मित्र बोर्ली पंचायत राजू पाणीपुरीवाले यांच्याकडून सुद्धा आमच्या मंडळासाठी 50 रुपयाची देणगी आलेली. धन्यवाद राजू पाणीपुरी. आणि थर्रेडचा बादशाह 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू तो थर्रेडचा बादशाह. वारंवार चढाई त्यांची थर्रेड मध्ये यशस्वी थर्रेडच्या होतात. बादशाला परत 500 रुपयाचा पारितोषिक आलेला भाऊ सांगून खरोखरच आज कमवायचं आहे. आणि नाही त्या थर्रेडच्या बादशाला जरा बदाम काजू थोडे खायला द्या. खरोखरच त्याचा खेळ एकदम छान आहे. त्याच्यावरती पारितोषिके पडत आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक मिळत आहे त्याला. मुकेश चढावरती गेलेला आहे तो शिवर्देव वडवली या संघाचा. सुजल आता जे पैसे येतील ना तू तुलाच ठेव आणि बदाम काजू बिजू घे तुला. सामना संपल्यावरती आपला पारितोषिक घ्यायचं आहे सुजल. मस्त पण यानंतर होणारा सेमीफायनलचा दुसरा सामना गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध GKM मुंबई. सगळे संघ वडवलीतच आहेत वाटते जास्त. 3 ना ते आज चिकन खाल्ले नसतील मटन बिटन त्यांनी. भाऊ साळुंके आले म्हणून या स्पर्धेला अजून मजा आलेली आहे. दरवर्षी भाऊ साळुंके तुम्ही या, अशीच मजा करू आपण. मला वाटतं भाऊ साळुंके साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अरे मोजा लवकर. 3 खेळाडू बाद केलेले आहेत. 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे परत भाऊ साळुंके कडून. ज्यांनी 3 खेळाडू बाद केलेले आहेत. सामना संपल्यानंतर आपले 500 रुपये घेऊन जायचे आहेत. दहा नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू चढाईवरती गेलेला आहे. 2 विरुद्ध 1 पाहूया. खूप खोलवर चढाई केलेली आहे. लाईनमॅननी लक्ष ठेवायचं आहे. लाईनमॅननी लक्ष ठेवायचं आहे. खोलवर चढाई केलेली आहे. 10 नंबरचा खेळाडू पाहूया. आणि मला असं वाटतं त्याची 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 खरोखरच आणि खरोखर त्यांनी 2च्या 2 खेळाडू बाद केलेले आहेत. आणि टोटल
आता मला वाटतं भाऊ साळुंके त्यांच्या गाळ्यातला पण काढून देतील. एवढे खुश झालेले आहेत ते. सामन्याला रंगत आलेली आहे. पैशाचा पाऊस पडत आहे. माझं लक्ष तर भाऊच्या गायाकडेच चाललंय. जो आता 10 नंबरचा खेळाडू होता त्याला सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. आणि त्याच्या आधी श्रीवर्धनचा जो 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आहे त्याला देखील 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. घाबरू नका, आम्ही लिहून ठेवलेले आहेत कोणाला किती काय द्यायचे आहेत ते. आमच्याकडे हिशोब आहे, आम्ही तसे देणार. नाही ना, आम्ही तसे काय हे करणार ना, घाबरू नका. फक्त खेळाडू विसरले नाही पाहिजे. थांबा थांबा जरा काय करतायत ते देतायत ते करते खेळ दाखवा, पारितोषिके पटकवा. चला, मुकेश चढावरती गेलेला आहे. तो मुकेश विरुद्ध संघ आहे तो. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. सामना समान गुणावरती आहे. शिवरदेव वडवली विरुद्ध शिव शंभो श्रीवर्धन. या स्पर्धेतले 4ही क्वार्टर फायनलचे सामने चांगले मनोरंजन झालेलं आहे प्रेक्षकांचा. मुकेश 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 पाहूया परंतु मुकेश यांची सुद्धा पक्कड झालेली आहे. त्या पकडीमध्ये मुकेश बाद. आणि चढावरती गेलेला आहे तो 10 नंबरची जर्सी परिधान केलेला शिव शंभो. हा मकर संक्रांतीचा मोठा तिळगुळ आहे. मकर संक्रांतीचा मोठा तिळगुळ. आणि अजून एक सुवर्ण संधी आहे. या 10 नंबरच्या खेळाडूला जर पक्कड केला तर तुम्हाला 1000 रुपयाचा पारितोषिक येईल. भाऊ तुम्ही फक्त गाळ्यातला काढून देऊ नका, बाकी पैसे सुवर्ण संधी लक्षात ठेवा. या खेळाडूला जर पक्कड झाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, नाहीतर ते आमच्याकडे जमा होतील. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. बघा भाऊच्या खिशात फक्त 500च्याच नोट आहेत. संकेत 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 छान सुंदर. बोनस प्लस पॉइंट. बोनस प्लस पॉइंट. थांबा 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 थांबा. काय बोलताय हा, भाऊ साळुंके यांच्याकडून आमच्या मंडळासाठी रोख 20,000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. आमच्या मंडळासाठी रोख 20,000 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. हॅलो, राज नंदकुमार पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. राज नंदकुमार पाटील. आणि मुकेश मुकेश यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे. त्यांना प्रत्युत्तर म्हणून हो 10 नंबर एंट्री मारा. हो 10 नंबरच्या खेळाडूला पक्कड करायची आहे बाबा, आणि 10,000 रुपये कमवायचे आहेत. त्याला पाठवा रे. त्यांना पाठवा, बिचारे 1000 रुपये तरी भेटतील. 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा श्रीवर्धनचा खेळाडू. पाहूया, खेळाला रंगत चढलेली आहे. मुकेश चढ्यावरती गेलेला आहे तो मुकेश श्रीवर्धन वडवली या संघाचा. उंच पुरा बांधा असलेला हा खेळाडू विचारपूर्वक लक्ष वेधक चढाई करत आहे. फक्त लाईनमॅन यांनी लक्ष द्यावा पाठीमागे. प्रेक्षक जवळ जवळ येत आहेत. मी नाव काढलंय त्याचा 10 नंबरचा अनिकेत सावंत ना. हा, माहिती घेतली त्याची. अनिकेत सावंत. जा आता जा तू बाबा. पाठवा जरा अनिकेत सावंत यांना. आणि आमचे लाडके या परिसरातील गोल्डमॅन भाऊ साळुंके यांच्याकडून आमच्या मंडळाला रोख 20,000 रुपयाची भव्य अशी देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे आणि मंडळ अत्यंत अत्यंत आभारी आहे. आणि पुढच्या वर्षी मला वाटतं या स्पर्धा भाऊ साळुंके यांनी पुरस्कृत कराव्या अशी मी मंडळाच्या वतीने आमची विनंती आहे. कारण खरोखर ना आम्ही बोलून घेतलं, भाऊ हो बोलायची गरजच नाही. कारण भाऊच्या भाऊ साळुंके आम्ही बोलतो. हे हौशी एक आहेत. पण भाऊला दुसऱ्या कुठल्या मंडळांनी घेऊ नका हो. चला पक्कड करा आणि 1000 रुपये कमवा. अनिकेत सावंत आलेले आहेत.
पकड करा, 1000 रुपये कमवा. भाऊ दुसऱ्या पाहूया मंडळात- 10 नंबरची जर्सी परिधान केलेला. भाऊला बोलते दुसऱ्या मंडळाच्या स्पर्धेला जाऊ नका. आणि मला वाटतं त्याची पकड आणि खरोखरच त्यांची पकड झालेली आहे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. ह्याने एकमेकांना डोळ्यानं ना मारलेला आहे. वाटून घेतील हो 500-500. अरे चिटिंग करू नका रे. आणि खरोखर 1000 रुपयाचे मानकरी शिवरदेव वडवली हा संघ झालेला आहे. त्यांनी पकड केलेली आहे 10 नंबरच्या खेळाडूला. चढावरती सामना संपायला शेवटचा मिनिट आहे आणि चढावरती गेलेला आहे तो श्रीवर्धन संघाचा 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. मारेन किंवा मरेन या विचाराने विरुद्ध संघावरती चढा गेलेले पाहूया. आणि खरोखरच आणि त्यांची पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. श्रीवर्धन या संघाच्या खेळाडूची सेजल, ज्यांनी याच्या आधी 500 रुपये कमवले होते, तो 8 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू सेजल. 4 विरुद्ध 1. आणि सेजल आणि त्यांनी मला वाटतं किती मोजा आणि त्यांना 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. 3 पॉइंट 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. सेजल सामना संपल्यानंतर घेऊन जायचा आहे. आता मात्र सुजलला बादामची बरणीच मिळणार आहे. आणि खरोखर पैशाचा पाऊस पडतोय. आणि शिवरदेव वडवली हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. चला सेमी फायनलचा दुसरा सामना गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध GKM मुंबई. चला ज्यांचे पारितोषिक आहेत त्यांनी या स्टेज कडे. सुजल पहिला सुजल आणि त्यांची टीम सर्व टीम या. शिवरदेव संघ पूर्ण या. अरे ह्यांना वाटत असेल सामना संपायलाच नाही पाहिजे. नुसते शिवरदेव टीम पूर्ण शिवरदेव टीम पण 1000 रुपयाचं पारितोषिक आहे तुमचं. आणि सुजलनी पण या. पहिला ये सुजल थांब रे, तू शेवटला ये, तू थांब. सुजलचे किती आहे? त्याला किती? 1,500. सुजल याला टोटली 1,500 रुपये मिळालेले आहेत. थर रेडचा बादशाह शिवरदेव संघाचा. अबो बदामाची बरणीच घेऊ. आणि टीम साठी 1000 रुपये आहेत ज्यांनी त्या 10 नंबरच्या खेळाडूला पकड केलेली आहे. थांब याच्याकडेच देतो आम्ही. संकेत आहे, संकेत. हे संकेत आहे. काय तुझे